तर गुड मॉर्निंग भावानं, कसं आहे सगळेजण. तर विषय असा आहे की आता सकाळच्या वाजले 7, तर संध्याकाळी आम्हाला रूम हुडकायला जरा उशीरच झालता. तरी 2-2.5 तास गेलते रूम हुडक, म्हणजे रूम शोधण्यात. तर आता सगळेजण आपण फ्रेश झालो आणि आता सगळे फ्रेश होऊन एन्जॉय करायला निघालेलो. आता सध्याला आपण पाचगणीमध्ये थांबलेलो संध्याकाळी. तर इथून वर नंतरचा व्ह्यू आहे तो सगळ्यांनी बघा आणि ब्लॉग कंटिन्यू राहा. चला. कसलो खतरनाक दिसतो. तिकीट आहे ना. हो इकडं बघ कसं व्ह्यू दिसतोय खतरनाक. विशेष पण अरे कसं दिसतोय बघ. और नदी आहे काय ती, कॅमेरा दिसणार सुद्धा नाही. हा हे लगा आले इकडे ऊन. यार कुठे फिरायला लागलाय आपण, कुठे चाललोय आपण नेमकं. होय हा एक नंबर जन्नतच. विशेष पण काय व्ह्यू वगैरे विशेष. पाचगणी, आय लव्ह पाचगणी. हे काचावर घे रे सगळे. आय लव्ह पाचगणी. हॉक कसा आहे व्ह्यू. विशेष आपण तिथून खालून आलोय ना. काय हिरवळ देऊ पसरली इथून. ओके इथून नाही अगदी मंदिर केवढं दिसतं. गाव आहे की गाव आहे. एक नंबर. ओय दामान लागा पडचिल की. हो ठीक आहे बस. पायऱ्या नको, ह्या कच्च्या रस्त्याने जाऊ. जरा कच्च्या रस्त्याने एन्जॉय करायला भेटत. लगा मग असं शेतकरी लागा आपण येडायच का काय. ओके 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 ना. ओके ओके. वातावरण एकदम टॉप मध्ये आहे. मग काय लागा पण थंडी वाजते सिडनी पॉइंट. हा सिडनी पॉइंट एकदम विशेष खोल. टॉप मध्ये दिसतो. कसली मँगो. मल्स मँगो प्रसिद्ध आहे का इथली. टावर बघ. टावर तर कसला म्हणजे इथला. रायगड चढायचा रे भाऊ. जरा वर आपण दोघं रायगड एक नंबर करणार आहे. हा फोटो काढण्याचं अरे ब्रिज लाकडी ब्रिज आहे काय. सकाळी आता म्हणजे 7:30-8 वाजले, त्यामुळे गर्दी खूपच कमी. त्यामुळे सगळं काय बघायला मिळतंय. पूल लाकडी पूल आहे. पूल म्हणजे एन्जॉय करण्यासाठी बनवलेला आहे. ए दमान रे भाऊ, पडचा वेट चाल. काय म्हणलं प्रज्वल काका. बर काळे मी काळे तू गोरा आहे रे. नाही नाही तू गोरा आहे. कोण काय जरी म्हणलं तर मी सांगतो तू गोरा आहे.
इथं बघायचं कमी, फोटोज काढायला लागली जास्त. मग काय बघा, तुम्ही एन्जॉय करायला आला तर फोटोज काढायला आलाय. अरे तसं माझं पण काढलं तर मला काय अडचण नाही, पण एवढं फोटो नाही. अरे डॅम आहे काय, नेमका नदी आहे काय, गणित कळलं. नदी आहे, धरण आहे. कोणतं धरण आहे? वीर धरण. स्टोरी टाका नाही काय टाकायची टाका. सिडनी पॉइंट बघून झालेला आहे आपला विषय. काय आपल्याकडे वेळ नाहीच काही मी, त्यामुळं जेवढं पाहता येईल तेवढं आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. भारी 1 नंबर पॉइंट आहे पाहण्यासाठी. थोड्या वेळाने इथं 9-10 वाजता गर्दी होईल. माणसं असल्यानंतर जरा अजून थोडं भारी वाटत. होय काढून बोलायला. हा बरोबर आहे. मोर्चा पॉइंटला निघालोय आपण. मोर्चा पॉइंट कोणता आहे पाहू आपण. पॉइंट 1 नंबर मस्त मस्त होता. लाईफ मध्ये फक्त चपल्या तर सांभाळायला लागा. तर सिडनी पॉइंट बघून आलोय आपण. सिडनी नाही, सिडनी आहे. मी जर माझं इंग्लिश कच्चा आहे त्यामुळे चहा प्यायला थांबतोय जरा. चहा प्यायला जरा थोडं फ्रेश वाटतं, त्यामुळे जरा चहा वगैरे पिऊ. चहा पिऊन आलो. अशी व्हिडिओ 1-2-3 पार्टमध्ये होईल, कारण की एवढं मोठं ब्लॉग एका व्हिडिओमध्ये एका ब्लॉगमध्ये टाकणं शक्य नाही, कारण की ब्लॉग लय मोठा होईल. त्यामुळे आपण पार्टमध्ये टाकणार आहे. त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू बघा. कटिंग फुल काय विषय. त्यातून झालं नाश्ता करायला ठरला विषय असा. दिली तर सांग बच्चनला. हा विकीची पावभाजी मी घेऊन खायला लागलो, कारण की विकीला नाही काही तलब झाली. झालं बसला तर नाश्ता वगैरे झाला आपला. सगळ्यांनी पावभाजी घेतलेली. विकीला तेवढं नूडल्स वगैरे खाल्ले. सर्व नाश्त्याचे पदार्थ सगळंच महाग आहेत. वाटीभर मॅगी 50 रुपयाला आहे आणि पावभाजी 90 रुपयाला 80 रुपयाला 90 रुपयाला पावभाजी. 70 रुपयाला मिसळ पाव. आपल्या इकडे एवढ्यात पोट भरून जेवण होते असा विषय. नाश्ता झाल्यानंतर जरा बरं वाटलं लागले, भारी पोट भरलेलं वाटलं लागले. एवढं होणी गाठात उलट्या तेवढं होणी मी झालं. पोट तर भरलेलं आहे. जाता येणार नाही वाटते मला. जाता येत नाही. हा जाता येते वाटते तिकडून र. बिल्लार. हा बिल्लार पाचगणी मधील बिल्लार वॉटरफॉल आहे. पण तिथं कुठं जाता येते? बाहेर जाता येते ना. येते प्रज्वल. कसं जायचं सांग रे, कसं जायचं? हा तिकडून तसा रस्ता आहे. वर झऱ्यात उभारलं ना पाणी मनानं घेऊन येते तिथे. बरोबर आहे. पाण्यात असं डायरेक्ट कुपशी मारून येऊ आपण. हा गार वार. प्रज्वल चड्डी घातल्यामुळे तुला काय गारवार लागते? चड्डीत वर चालले. वातावरण आता चेक करा, एकदम खतरनाक झाले. सकाळ सकाळ ऊन पडले, त्यामुळे जरा थोड्या वेळ जरा आबाळ वगैरे आणलं. ती काय फार्म हाऊस आहे काय ती? अरे आपली ती काय सांगतोय? प्रज्वलच्या पाहुण्याच आहे ती. प्रज्वलच्या पाहुण्या सासऱ्याचं तिथं फार्म हाऊस आहे. प्रज्वलच्या पाहुण्याच्या सासऱ्याचं फार्म हाऊस आहे, प्रज्वलच्या सासऱ्याचं नाही. असा विषय असा आहे. तिकडं आहे एकदम खतरनाक व्ह्यू आहे बरं का.
विशेष खोल डोंगर वगैरे जरा धोकाच तर मी अजून जरा भारी वाटला. वॉटरफॉल अजून चालू आहे. पाऊस जर चालू झाला तर एकदम धबधब्याचं पाणी अचानक वाढणार. हे माझं वाढणार म्हणजे वाढल. हे माझा फोटो घे. मी काही तिथं बघायला गेलो नव्हतं.